नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा सुरू होणार आहे। अजित पवारांसह प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित असतील। लोकसभेच्या अनुषंगाने या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे। या मेळाव्यात मनसेचे महेश जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करतील। असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला जाणार आहे। सकाळी बरोबर 10 वाजता म्हणजे तासाभरानंतर या मेळाव्याला सुरुवात होईल। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडे। विकास, राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा आज होतोय। विशेष म्हणजे पक्षाचं चिन्ह आणि पक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पहिलाच मेळावा आहे। नवी मुंबई शहरामध्ये आज अल्पसंख्याक विश्वास मेळावा जो आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजित पवार आहेत, प्रफुल्ल पटेल राहणार आहेत, रुपालीताई चाकणकर असतील, राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळातले सर्वच मंत्री इथे उपस्थित राहणार आहे। अल्पसंख्याक विश्वास हा जो राज्यस्तरीय मेळावा आयोजित करून जो अल्पसंख्याक समाज जो आहे त्यांना या प्रश्न संदर्भामध्ये एक आगामी काळामध्ये विधानसभा लोकसभा निवडणुकीत येत आहे, त्या दृष्टीने पक्षाची मोर्चे बांधणी आहे आणि आगामी काळामध्ये राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाची ध्येय धोरण नेमकी काय असावेत या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा जो आयोजित केलेला आहे हा राज्यस्तरीय मेळावा आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते पूर्णपणे जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक जे फॉदर बॉडी ते सगळे नेते आपण पाहू शकता। हे जे व्यासपीठ आहे, व्यासपीठावर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे आणि जोरात जी आहे ती तयारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली, त्यामुळे पूर्णपणे नवी मुंबई शहरामध्ये पूर्णपणे जे आहे सायन पडवेल तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहेत। अनेक राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राहणार आहेत। आगामी काळामध्ये विधानसभा लोकसभा निवडणूक दृष्टीने अल्पसंख्याक मेळावा आयोजित करून आगामी काळामध्ये अजित पवारांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये कसा वाढेल या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर हे नियोजन करताना दिसून येते। त्यानंतर मोठ्या राज्यामध्ये मोठमोठे मेळावे आयोजित करण्यात येणार आहे की जिल्हावाईज असे मेळावे आयोजित करून जो राष्ट्रवादी पक्ष आहे आगामी काळामध्ये कंबर कसलेली, कारण लोकसभा विधानसभा ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळवायचं आहे, त्या दृष्टीने हे पूर्ण घड्याळ तेच वेळ नवीन असं टाइडलाईन घेऊन ते राज्यभरामध्ये जाणार आहे। त्यामुळे हा खूप महत्त्वाचा अल्पसंख्याक मेळावा पार पडत आहे नवी मुंबईमध्ये। निश्चित विकास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।